नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या बऱ्याच तासापासून आपण साहित्याच्या प्रयोजन विचारायला आपण सुरुवात केलेली आहे। साहित्याच्या प्रयोजनामध्ये भारतीय प्रयोजन विचार आणि पाश्चात्य प्रयोजन विचार असे दोन घटक आहेत। आपण यातला पहिला जो घटक आहे भारतीय काव्य प्रयोजन विचार, या घटकाचा आपण विचार केलेला आहे। आज आपण जो दुसरा घटक आहे या प्रयोजनामधला तो घटक म्हणजे पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजन विचारायला आपण आज सुरुवात करत आहोत। पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनालाच आधुनिक साहित्य काव्य प्रयोजन असे म्हणतात, त्यालाच अर्वाचीन साहित्य काव्य प्रयोजन असेही म्हणतात। परंतु परीक्षेमध्ये हे तिन्ही जे शब्द आहे या तिन्ही शब्द समान अर्थाचे आहेत। पाश्चात्यालाच आधुनिक म्हणतात, आधुनिकलाच अर्वाचीन म्हणतात, अशा प्रकारचे तिन्ही समान अर्थाचे शब्द आहेत। परीक्षेमध्ये यदा कदाचित असे प्रश्नही येऊ शकतात, पण आजपर्यंत तरी आधुनिक साहित्य प्रयोजन किंवा अर्वाचीन साहित्य प्रयोजन असा प्रश्न आलेला नाही। पण तुम्हाला माहीत असावं म्हणून मी हे दुसरे दोन शब्द या ठिकाणी मी नोंदवलेले आहेत। आज आपण पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाला आपण सुरुवात करणार आहोत। मागच्या बऱ्याच तासामध्ये आपण साहित्याचे प्रयोजन अशा प्रकारची आपण चर्चा केलेली आहे आणि साहित्याचे प्रयोजन कशाला म्हणतात ही संकल्पना आपल्याला समजलेली आहे। कधी प्रश्न भारतीय साहित्य काव्य प्रयोजनावर येतो मुलांनो, आणि कधी प्रश्न पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनावर येतो। त्यामुळे दोन्ही प्रश्न या घटकाची प्रश्नाची तयारी करणं गरजेचे आहे। आणि आज आपण पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाला आपण सुरुवात केलेली आहे। आता साहित्य प्रयोजन कशाला म्हणतात याची आपण खूप चर्चा केलेली आहे। तरी पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाच्या अनुषंगाने आपण थोडीफार या ठिकाणी चर्चा करणे गरजेचे आहे, कारण ही चर्चा पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाची काय प्रस्तावना आहे। परीक्षेमध्ये प्रस्तावना लिहावी लागते 4 ओळीची। आता कार्यकारण भावाचा जेव्हा विचार करतो बघा, एखादा व्यक्ती, लिहिणारा व्यक्ती किंवा वाचणारा व्यक्ती का वाचतो, लिहिणारा व्यक्ती का लिहितो आणि वाचणारा व्यक्ती का वाचतो, यातील कार्यकारण भाव म्हणजे काय साहित्याचं प्रयोजन आहे। आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्यामध्ये प्रयोजन दडलेलं असतं आणि त्या प्रयोजनाचा आपला शोध लागतो। आणि जी या समाजामध्ये किंवा आपल्या सभोवताली किंवा या जगामध्ये जी काही वस्तू निर्माण झालेली आहे त्या वस्तू मागे प्रयोजन दडलेलं आहे। आपल्याला सुद्धा प्रयोजन माहीत आहे, पण याला प्रयोजन का म्हणतात हे आपल्याला नेमकं सांगता येत नाही। म्हणून जी काही वस्तू आहे, जी काही घटना आहे, त्या प्रत्येक घटनेमागे, प्रत्येक वस्तू निर्मितीमध्ये प्रयोजन हे दडलेलं आहे। प्रयोजन हे सहहेतुक असतं, कारण हेतूशिवाय एखाद्या वस्तूची, एखाद्या घटनाची, एखाद्या प्रसंगाची किंवा एखाद्या कार्यक्रमाची निर्मिती होऊ शकत नाही। म्हणून प्रत्येक वस्तूमागे कोणतं ना कोणतं प्रयोजन दडलेलं आहे। ते प्रयोजन लेखगत असेल, ते प्रयोजन वाचकगत असेल, कोणता का होईना हेतू त्यामध्ये आहे। हेतूशिवाय एखादी घटना, एखादा प्रसंग उद्भवू शकत नाही। आणि म्हणून जे काही प्रयोजन आहेत मुलांनो, प्रयोजनांचा त्या प्रकृतीमध्येच समावेश आहे। एखादी वस्तू जेव्हा निर्माण होते त्या निर्मितीमध्येच त्या वस्तूचं काय प्रयोजन दडलेलं आहे। म्हणून प्रयोजनांचा प्रकृतीमध्ये समावेश असतो। काही प्रयोजन उघड दिसतात, काही प्रयोजन उघड दिसत नाहीत, कारण त्यामध्येच ती लपलेली असतात। आपल्याला थोडंसं तळ ढवळावा लागतो तेव्हा त्या प्रयोजनाचा शोध लागतो। आणि त्यातल्या त्यात विशेषतः बाकीच्या दैनंदिन व्यवहारामधले ज्या काही घटना, ज्या काही प्रसंग, ज्या काही वस्तू आहेत त्यांची प्रयोजन आपल्याला सहजपणे सांगता येतात। मागच्या तासालाही मी याचा संदर्भ तुम्हाला दिलेला आहे। परंतु साहित्याच्या प्रयोजनाचा आपण जेव्हा शोध घेतो, जेव्हा तो साहित्याच्या प्रयोजनाचा आपण तळ ढवळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खूप ढवळावं लागतं, तेव्हा कुठंतरी थोडंफार प्रयोजन आपल्या हाती लागत असतं मुलांनो।
म्हणून पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पाश्चात्य प्रयोजनाचा विचार हा ऑरिस्टॉटलपासून ते टी.एस. इलियटपर्यंत अशा प्रकारच्या अभ्यासकांनी पाश्चात्य काव्य प्रयोजनाचा विचार केलेला आहे. बघा, पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाला प्रचंड मोठी पार्श्वभूमी आहे. तुमच्या लक्षात आला असेल. ऑरिस्टॉटलचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे. यांचा राज्यशास्त्र विषय आहे. राज्यशास्त्र म्हणजे ऑरिस्टॉटल असतो. टी.एस. इलियट ऐकलेलं नाही. टी.एस. इलियट हे पाश्चात्य दुसऱ्या देशातले अभ्यासक आहेत. म्हणून पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाला ऑरिस्टॉटलपासून ते टी.एस. इलियटपर्यंतची प्रचंड मोठी पार्श्वभूमी आहे. खूप मोठा इतिहास आहे. म्हणून अशा प्रकारचं पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाची निर्मिती झालेली आहे. आता पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाचा विचार करत असताना पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनामध्ये मानसशास्त्र दडलेलं आहे मुलांना. मानसशास्त्र दडलेलं आहे. मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये काय सायकॉलॉजी दडलेली आहे. मानसशास्त्रामुळे मानसशास्त्राचा आधार, या मानसशास्त्राच्या आधारामुळेच पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजन विचार विश्वासार्ह झालेला आहे. लोकांचा विश्वास बसलेला आहे. जी लोकांची मानसिक अवस्था आहे, काही विचार आपल्याला प्रकट दिसतात, उघडहूड दिसतात. काही विचार गुप्त स्वरूपामध्ये मनामध्ये दडलेले असतात. त्या विचाराचा शोध मानसशास्त्रीय विचाराच्या आधारेच आपल्याला शोधावा लागतो. आणि अशा प्रकारची मांडणी या प्रयोजनामध्ये दडलेली आहे. आपण मागच्या तासाला बऱ्याच तासिकेपासून आपण भारतीय साहित्य काव्य प्रयोजनाचा आपण विचार केलेला आहे. आणि भारतीय साहित्य काव्य प्रयोजन विचार मम्मट यांनी सांगितलेला आहे कारिकेमध्ये. आणि या कारिकेमध्ये त्यांनी 6 प्रयोजन सांगितलेले आहेत. आता या पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनामध्ये सुद्धा कोणकोणती प्रयोजनं पाश्चात्य काव्य प्रयोजनं आहेत त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत मुलांनो. पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाचं पहिलं प्रयोजन आहे पलायनवाद. आणि हे प्रयोजन शॉपेनहावर नावाच्या अभ्यासकांनी मांडलेलं आहे. पलायनवाद या पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनाचा जनक किंवा पुरस्कर्ता किंवा प्रणेता शॉपेनहावर यांना द्यावं लागेल. शॉपेनहावर यांनी पहिल्यांदा पाश्चात्य काव्य प्रयोजनाचा विचार मांडण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे मानसशास्त्राच्या आधारे पलायनवाद हे पाश्चात्य साहित्याचं प्रयोजन होऊ शकतं हे त्यांनी निर्विवादपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पलायनवादालाच इंग्रजीमध्ये इस्कॅपिझम असं म्हणतात. आता या पलायनवादामध्ये पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजन कशा पद्धतीने मांडलेलं आहे. तर पलायन म्हणजे काय? पळून जाणे. पलायन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. आपण अशा पद्धतीचा विचार कधी करतो? कारण त्या जीवनामध्ये तेच वर्तन, तेच कार्य, ती परिस्थिती कंटाळवाणी झाली असेल आणि अशा प्रकारच्या जगण्यामध्ये आपला दुःख, वेदना, त्रास जो होत असेल तर तेव्हा आपण ती परिस्थिती सोडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो मुलांनो. यालाच काय म्हणतात? पलायनवाद म्हणतात. तर मानवी जीवन हे अशा प्रकारचं चित्रण झालेलं आहे. मानवी जीवनाची निर्मिती अशा पद्धतीने झालेली आहे मुलांनो. मानवी जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखच अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. मानवी जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखच अधिक प्रमाणामध्ये वाट्याला येतं. आणि माणूस सुख सहन करू शकतो, माणूस सुख पचवू शकतो, पण दुःख पचवू शकत नाही. माणसाकडे दुःख सहन करण्याची क्षमता फारच कमी आहे. प्रत्येक माणसाला वाटतं की मी नेहमी सदैव चिरंतन नित्यनूतन आनंदीच असावं. असं होऊ शकत नाही मुलांनो. जीवन हे सुख आणि दुःख या दोन घटनेने मानवी जीवनाची निर्मिती झालेली आहे. मानवी जीवन हे सुख आणि दुःखाचा पेला आहे, भरलेला आहे मुलांनो. कधी माणसाच्या जीवनाला सुख येतं, सुखानंतर दुःख असतं. हे चक्र आहे मुलांनो. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, दिवस रात्र, सोमवार मंगळवार बुधवार, उन्हाळा पावसाळा, अशा प्रकारचे चक्र माणसाच्या जीवनामध्ये नेहमीच असतं मुलांनो.
म्हणून अशा पद्धतीचा या प्रयोजनाचा विचार मानवी जीवनाचं स्वरूप कसं आहे या त्याच्या प्रयोजनाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मानवी जीवनाचं स्वरूप कसं आहे? संत तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि आपल्याला सुख किती जरी मिळत असलं, आपण सुखामध्ये जरी जीवन जगत असलो तरी आपला सुख पाहता जवा पाडे. म्हणजे जवसा एवढं सुख आहे. सुख कशा एवढं आहे? जवसा एवढं आहे. जवस पाहिलेलं आपण अगदी छोटंसं जवस असतं. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वत आहे एवढे. आणि माणसाला नेहमी सुखामध्ये, आनंदामध्ये, सरळ मार्गी, शांत स्थिर जीवन जगण्याची सवय झालेली आहे. आणि अशा प्रकारचं जीवन जगत असताना एखादा अडथळा जर निर्माण झाला आणि अडथळा जर समजा उद्भवला, तो अडथळा सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढं दुःख माणसाला वाटू शकतं. आणि तेव्हा मात्र माणूस घाबरून जातो, तेव्हा मात्र माणूस भीतो, तेव्हा मात्र माणूस भयभीत होतो, घायाळ होऊन जातो. आता त्या माणसाला जीवन नकोसं होऊन जातं मुलांना. आणि म्हणूनच माणूस जेव्हा दुःख येतं तेव्हा त्या दुःखापासून पळून जाण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. इतका माणूस पळकुट आहे मुलांना, इतका घाबरट आहे माणूस. आणि अशा स्वरूपामधून या प्रयोजनाची निर्मिती झालेली आहे. दुःखापासून पळण्याचा माणूस सतत प्रयत्न करत असतो. अशी फार कमी माणसं असतात, एखादं दुःख जर निर्माण झालं, एखादी विपरीत घटना जर निर्माण झाली, त्या घटनेला संघर्ष करण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये असते. बहुतांश माणसाला वाटतं संघर्ष नको, कष्ट नको, अभ्यास नको, विनासायास सगळं काही मिळालं पाहिजे. असं काही शक्य आहे का म्हणून सांगा जगामध्ये? काहीच न करता. मग ज्या माणसाला अशा प्रकारची सवय नसते मुलांनो, संघर्ष करण्याची सवय नाही, दुःख झेलण्याची, पचवण्याची सवय नाही, सगळं काही देरे हरी पलंगावरी, अशा पद्धतीने जीवन जगण्याची सवय आहे. आणि अशा माणसाच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये किंवा जीवन प्रवासामध्ये एखादी घटना घडली, ती घटना समजा घडली की माणूस धूम पळायला लागतो. बस हे आता मला जीवन नकोस झालेलं आहे. मग काही माणसं मग आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात, काही माणसं ते काम सोडून यायचा प्रयत्न वगैरे 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 अशा प्रकारचे प्रयत्न समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा प्रकारचं पळून जाण्याचं ठिकाण कोणतं आहे? आपल्या जीवनातलं, आपल्या मनातलं दुःख विसरण्याचं असं कोणतं ठिकाण आहे? कोणतं ठिकाण असेल मुलांनो? तर ते सगळं दुःख, दैन्य, दारिद्र्य, त्रासदायक आणि मनातली दुःखी कष्टी विचार विसरण्याचं ठिकाण म्हणजे फक्त वाङ्मय आहे मुलांनो. वाङ्मय माणसाच्या जीवनातल्या ज्या काही विपरीत घटना, जे काही दुःख आहे, नैराश्य आहे, हे सर्व विसरण्याचं ठिकाण म्हणजे वाङ्मय विसरण्याचं हे उत्तम माध्यम आहे. उत्तम माध्यम आहे. जेव्हा माणूस कंटाळवाणा होतो, जेव्हा माणूस दुःखी होतो, कष्टी होतो, अशा वेळी माणूस कादंबरी वाचायला घेतो, अशा वेळीच माणूस कविता संग्रह वाचायला घेतो, अशा वेळी माणसं वाचक वर्ग अशा वेळी कथासंग्रह वाचायला घेतात. आणि अशा वेळी जे मनोरंजनवादी साहित्य आहे, जे विरंगुळा देतं माणसाला, अशा प्रकारचं साहित्य वाचण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारचं साहित्य किंवा वाङ्मय वाचल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख हळूहळू विसरून जातं माणूस. कारण त्या पुस्तकामध्ये, त्या ग्रंथाशी, त्या कादंबरीशी वाचक एकरूप झालेला असतो, तद्रूप झालेला असतो. आणि ज्या काही घटना जीवनात निर्माण झाल्या त्या घटना नाहीशा होऊन जातात. म्हणून माणूस पळायला वाजतो. समजा एकच काम करून कंटाळा आला असेल, किंवा एकाच घरी किंवा एकाच कुटुंबामध्ये राहून कंटाळा असेल, तर आपण एखाद्या दिवस मामाच्या गावात जातो, एखाद्या फिरायला जातो, यालाच पळायला म्हणतात मुलांना. एखाद्या दिवस सारखं शिकून किंवा अभ्यास करून कंटाळा आला असेल, आपण छानपैकी 4 दिवस अभ्यास करत नाही, शेतामध्ये जातो, फिरायला जातो, इकडे तिकडे फिरतो, यालाच पळायला म्हणतात मुलांना. म्हणून कलावंत जे असतात, ही जी नेहमी जे कलावंत आहे, लेखक आहेत, हे कलावंत लेखक लोक अपर सृष्टीमध्ये प्रवेश करतात, जी सृष्टी आपण कधीच पाहिलेली नाही. कपोलकल्पित कल्पना, उत्प्रेक्षा, उपमा, हिरवे गार गालीचे, हरिततृणाच्या मखमालीचे, त्या मखमालीवरतीही फुलराणी खेळत होती. ही अशा प्रकारची कविता वाचल्यानंतर आपण आपल्या जीवनातलं दुःख, नैराश्य आपण सगळं विसरून जातो आणि फ्रेश, ताजे, टवटवीत अशा प्रकारचं होऊन जातो. किंवा एखाद्या महाबळेश्वरात जर आपण गेलं,
ज्या ठिकाणी निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण आहे, नदीचा किनार आहे, धबधबा आहे, अशा डोंगराळ अशा निसर्गरम्य सुंदर ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण अगदी फ्रेश नवचैतन्याचा वातावरण आपल्या मनात निर्माण होत असे. आणि म्हणून हे अशा प्रकारची सृष्टी, अशा प्रकारचं जग हे फक्त साहित्यामध्ये, वाङ्मय निर्माण होऊ शकतं. आणि अशाच प्रकारचं वाङ्मय माणसाला प्रसन्नता, ताजतवानं देण्याचं, ऊर्जा देण्याचं काम या वाङ्मय करता आलेलं आहे. आता आपलं उदाहरण जर घ्यायचं मुलांना, दोन प्रेमी जोडप्याचं मिलन. आणि समजा प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचं मिलन होऊ शकत नाही. मग हे मिलन कुठं होऊ शकतं मुलांनो? एखादी कादंबरी, समजा उदाहरण नाशी फडकेची कादंबरी वाचल्यानंतर त्या ठिकाणी एक नायक, एक नायिका दोघं एकत्र येऊ शकतात आणि त्यांचा प्रेम होऊ शकतो. पण हे पलायनवाद आहे ना. आपल्या मनामध्ये जो काही विचार आहे तो विचार साहित्याच्या वाङ्मयातून, साहित्याच्या माध्यमातून आपल्याला वाचता येतो, अभ्यासता येतो. आणि किंवा एखाद्या प्रियकराला, समजा एखाद्या प्रेयशी सोबत समजा प्रेमविवाह करता येत नसेल, पण त्याला त्या कादंबरीच्या माध्यमातून ती कादंबरी लिहिता येते ना. प्रियकर आणि प्रेयशीच्या जीवनावर आधारित कादंबरी लिहिता येते मुलांनो. म्हणजे प्रत्यक्ष जीवनामध्ये अशा प्रकारचा विचार आपल्याला आत्मसात करता येत असेल तर तो विचार पलायनवाद या प्रयोगाच्या माध्यमातून तो विचार आत्मसात करता येतो. एखाद्या आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मनासारखी एखादी वस्तू जर मिळत नसते मुलांनो, तर ती साहित्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वाङ्मयातून मिळत असते. एखादी कादंबरी, एखादा कथासंग्रह, एखादं पुस्तक वाचताना आपल्या मनातला विचार त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. तेव्हा अरे वा, मला प्रत्यक्ष जीवनामध्ये हे शक्य झालेलं नाही, पण वाङ्मयामध्ये हे सगळं मला भेटलेलं आहे. म्हणून दैनंदिन जीवन सोडून दुसऱ्या वाङ्मयामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो त्या प्रकारचा विचार अशा माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन फक्त वाचकगत प्रयोजन आहे मुलांना, वाचकगत आहे. कारण अशा प्रकारचं प्रयोजन फक्त वाचकाला लागू पडतंय असंही म्हणता येत नाही. हे प्रयोजन लेखकाला सुद्धा लागू करतात मुलांना. म्हणून हे जे प्रयोजन आहे वाचकगत अधिक प्रमाणामध्ये आहे आणि लेखकगत कमी प्रमाणामध्ये आहे. त्यालाच लेखगत प्रयोजनाला अनुषंगिक किंवा पूरक प्रयोजन असे म्हणतात. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी लेखकाने या पलायनवाद या प्रयोजनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यानंतर दुसरं प्रयोजन आहे मुलांनो, आणि त्या प्रयोजनावर इच्छापूर्ती प्रयोजन असं आहे. त्या प्रयोजन नाव काय? दुसऱ्या पाश्चात्य साहित्य काव्य प्रयोजनामध्ये दुसरं प्रयोजन आहे इच्छापूर्ती नावाचं प्रयोजन आहे. या प्रयोजनालाच आणखी दुसरं नाव आहे स्वप्नरंजन असंही म्हणतात. आणि यालाच इंग्रजीमध्ये डे ड्रीमिंग म्हणतात. डे ड्रीमिंग. आपण तर स्वप्न तो खूप पाहतो मुलांना. माणूस हा कसा प्राणी आहे तुम्हाला माहीतच आहे. आणि इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन या प्रयोजनाचा विचार नासी फडकेने सुद्धा मांडलेली आहे. इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन या प्रयोजनाचे पुरस्कर्ते नासी फडके सुद्धा आहे. नासी फडकेचं तुम्ही संपूर्ण वाङ्मय जर पाहिलात, त्यांचं वाङ्मय जर वाचलात, तर त्यांच्या वाङ्मयामध्ये इच्छापूर्ती आणि स्वप्नरंजन दडलेलं आहे. त्यांच्या लेखनाचं प्रयोजन हे इच्छापूर्ती आणि स्वप्नरंजनच आहे. आपण जेव्हा फ्राईड या अभ्यासकाचं नाव ऐकलेलं आहे, फ्राईड हे मानसशास्त्रज्ञ आहेत. फ्राईड म्हणतात माणूस दिवा स्वप्न पाहणारा प्राणी आहे. सतत त्याच्या मनामध्ये इच्छा, आकांक्षा, स्वप्न पडत असतात आणि माणसानं निश्चितपणे स्वप्न पाहिलं पाहिजे. पण स्वप्न ते प्रत्यक्ष वास्तवात उतरण्याचा प्रयत्न केला. नुसतं स्वप्न पाहून माणसाच्या हाती काहीच लागणार नाही मुलांना. नाही माझी इच्छा आहे, माझी स्वप्न आहे, नुसतं असं स्वप्न आहे किंवा इच्छा आहे म्हणून ते काही गोष्टी काहीच हाती लागणार नाहीत मुलांना. पण ते स्वप्न वास्तवामध्ये उतरण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. नाही माझं स्वप्न आहे मला लेखक व्हायचं आहे. स्वप्न किती दिवस पाहायचं, पण ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये साक्षात उतरण्यासाठी त्याचं लिहिलं पाहिजे, हळूहळू मांडलं पाहिजे, हळूहळू व्यक्त झालं पाहिजे, तरच आपण लेखक होऊ शकतो ना. स्वप्न तर अशी हजारो स्वप्न असू शकतात. एक ना धड भाराभर चिन्ह. तुम्ही एकच स्वप्न पहा, पण ते स्वप्न वास्तवामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा, तर त्या स्वप्नाला अर्थ आहे, तर त्या बोलण्याला अर्थ, तर त्या लेखनाला अर्थ आहे. हे नुसतं दिवा स्वप्न पाहून नुसतं स्वप्न
मनामध्ये, हृदयामध्ये, झोपेमध्ये स्वप्नाचं जग रंगवून काहीच उपयोग नाही. नुसतं दिवा स्वप्न रंगवण्यामध्ये पोटसुद्धा भरत नाही, जीवनसुद्धा जगता येत नाही. स्वप्नावर जीवन जगता येत म्हणून उदाहरणावर भागता येत नाही, कारण वास्तवामध्ये जीवन जगावं लागेल. ग्राउंड लेवललाच अशा पद्धतीने विचार मांडावा लागेल. म्हणून मानवी जीवनातील अपूर्ण इच्छा, ज्या काही प्रचंड अपूर्ण इच्छा झाल्या असतात. उदाहरणामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला समजा 12वीच्या परीक्षेमध्ये किंवा BAच्या परीक्षेमध्ये विद्यापीठामध्ये मेरिट द्यायचं आहे. त्याने स्वप्न पाहिलेलं आहे, पण त्यांनी ते स्वप्न विद्यापीठाच्या परीक्षेत मेरिटमध्ये येऊन वास्तवामध्ये आणलेलं नाही. मग ते स्वप्न तर अपूर्ण राहून गेलेलं आहे. म्हणून माणसाच्या जीवनातील अपूर्ण इच्छा ते वाङ्मयामधून पूर्ण करता येतात मुलांना. आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे, किंवा 12वीच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिला यायचं आहे, किंवा बोर्डात पहिला यायचं आहे. पण बोर्डात पहिला यायचं आहे, आपण स्वप्न पाहिलेलं, आपण ते स्वप्न काही वास्तवात आपण आणलेलं नाही. ते काही खरं करून दाखवलेलं नाही. मग खरं करून दाखवायचं असेल तर खरं करून दाखवण्याचं माध्यम हे साहित्य आहे, वाङ्मय आहे. त्यावर तुम्ही कादंबरी लिहू शकता, त्यावर तुम्ही कथा लिहू शकता, त्यावर तुम्ही नाटकसुद्धा लिहू शकता. म्हणून माणूस हा मुळात स्वप्ने पाहणारा आणि स्वप्ने रंगवणारा प्राणी आहे. बऱ्याच लोकांना स्वप्न पडतात, मी आमदार झालो, मी आमदार होणार आहे, मी खासदार होणार आहे. पण आमदार खासदार होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच कुठेतरी सरपंच होतो आपण, तेव्हाच कुठेतरी पंचायत समिती झडपी मेंबर होतो, तेव्हाच कुठेतरी नंतर आमदार होऊ शकतो. अशा प्रकारचा प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच कुठं आपल्या इच्छा पूर्ण होतं. म्हणून नुसतं माणूस ठीक आहे, स्वप्न जरूर पाहावेत, चांगले पाहावेत, पण जे स्वप्न पाहतो ते सहज स्वप्न वास्तव उतरत नसतात. थोडेफार माणसं असतात, थोड्याफार माणसाला या गोष्टी मिळतात, पण त्या सहज मिळालेल्या गोष्टी जास्त काळ दीर्घकाळ टिकत नाहीत. जर दीर्घकाळ टिकवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या प्रयत्नातून स्वकष्टानेच मिळवावं लागेल मुलांनो. आणि अशा प्रकारचं इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन प्रयोजन असलेलं बरेच साहित्य आहे मुलांनो. बरेच साहित्य स्वप्नरंजन स्वरूपाचं आहे. तुम्ही अनेक लेखक आहेत, त्यापैकी एक लेखकाचं नाव सांगितलं मी, नाशी फडके सांगितलेलं आहे. पुन्हा एक विभाकर कदम आहेत, बाबा कदम आहेत. अनेक लेखक आहेत, फक्त स्वप्नरंजनच करणारे माणसं आहेत. आणि स्वप्नरंजन अशा प्रकारचं साहित्य लिहिण्याचं काम बरेच लेखक सुद्धा करतात, आणि वाचण्याचं काम सुद्धा बरेच लेखक ट्रेनमध्ये, बसमध्ये अशाच प्रकारचं वाङ्मय वाचतात मुलांनो. आपला प्रवास सहज व्हावा आणि आपल्या मनामध्ये जे बऱ्याच दिवसापासून तेच काम, तेच विचार, तेच सगळ्या गोष्टी, त्यातून थोडाफार बाहेर निघता आलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारचं साहित्य या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आणि हा जो विचार आहे, हा विचार इच्छापूर्तीच्या माध्यमातून आपल्याला मांडता येतो. आता उदाहरण म्हणजे आपली खूप इच्छा आहे. आता उदाहरण आपल्याला टाटा, बिर्ला, अंबानी, प्रत्येकाची इच्छा असते टाटासारखं व्हावं, बिर्लासारखं व्हावं, अंबानीसारखं व्हावं, किंवा ठाकरे कुटुंबासारखं आपण व्हावं. पण प्रत्यक्षात काही शक्य नाही मुलांनो, असं काही अजिबात शक्य. किंवा पंतप्रधान मोदीसारखं आपण व्हावं असं. भारताचे जे पंतप्रधान डॉक्टर नरेंद्रजी मोदी यांच्यासारखं आपण पंतप्रधान व्हावं, अशा प्रकारची इच्छा, स्वप्न प्रत्येकाला वाटत असतं मुलांना. परंतु या गोष्टी रिअल लाईफमध्ये या शक्य नाहीत मुलांनो. आपण आपल्या पद्धतीनं आपल्या जीवनाचा प्रवास, आपल्या व्यक्तिमत्व आपण विकसित केलं पाहिजे. मोठं करण्यासाठी लोक मोठं करत नसतात म्हणा, स्वतःला मोठं पाहावं लागतं. आता आपला उदाहरण पाहिजे, एखादा दरिद्री नायक आहे आणि दरिद्री नायकावर आणि श्रीमंत नायिका प्रेम करू शकत नाही. म्हणून दरिद्री नायकाचं आणि श्रीमंत नायिकेचं एक कादंबरीमध्ये प्रेम शक्य आहे मुलांना, कादंबरीमध्ये शक्य आहे. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये या गोष्टी शक्य होऊ शकत नाही. सध्या शक्य व्हायला लागलेल्या आहेत, पूर्वीच्या काळात शक्य नव्हतं. पण ते शक्य होण्यासाठी किती त्रास, भांडणं, वादावाद, ताटातूट अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि
आता दुसरं एक आपलं उदाहरण घेता येईल, उदाहरण ग्राम सुधारणा. तर ग्राम सुधारणा करण्यासाठी, गावात परिवर्तन करण्यासाठी काहीच अडचण नाही म्हणून. पण गावामध्ये परिवर्तन, गाव सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला योगदान द्यावं लागेल, आपला पुढे व्हावं लागेल, आपला डिव्होशन द्यावं लागेल, कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागेल, श्रमदान करावं लागेल, गावाची स्वच्छता करावी लागेल. अशा प्रकारचं स्वप्न, अशा प्रकारची इच्छा एखाद्या तरुणाच्या मनामध्ये आहे, पण त्याला जे काही करता आलेलं नाही. आपली इच्छा ही राहून गेलेली आहे, आणि ती राहून गेलेली इच्छा जर पूर्ण करायचं असेल, ती कादंबरीच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून ती इच्छा, किंवा कवितेच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण करता येते. आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम वाङ्मयाच्या माध्यमातून करता येतं मुलांना. म्हणून कादंबरी किंवा कथेतील एखाद्या विद्यार्थ्याला क्रांती करायची आहे, बदल घडवून आणायचा असेल, त्याला काही बदल तर काही गावामध्ये, शहरामध्ये, वस्तीमध्ये बदल घडवून आणता आलेला नाही, परिवर्तन करता आलेलं नाही, लोकांची मनं परावर्तित करता आले नाही, लोकांना मार्गदर्शन करता आलं नाही. कथेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून क्रांती काय असते, क्रांतीचा विचार मांडता येतो मुलांना. आणि अशा प्रकारचं हे जे प्रयोजन आहे, हे प्रयोजन लेखकगत प्रयोजन आहे. जसं लेखकगत आहे तसं वाचकगत सुद्धा आहे मुलांना. लेखकाच्याही बाजूनं पुरेसं प्रयोजन आहे, आणि वाचकाच्या बाजूने सुद्धा लागू पडणारं प्रयोजन आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी आपण पाश्चात्याने सांगितलेल्या वेगवेगळ्या प्रयोजनापैकी आपण 2 प्रयोजनाचा या ठिकाणी विचार केलेला आहे. पहिलं प्रयोजन आहे पलायनवाद, दुसरं प्रयोजन आहे इच्छापूर्ती, त्याला स्वप्नरंजन. अशा प्रकारच्या 2 प्रयोजनाचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. बाकीचे प्रयोजन उद्या तासाला पाहू.